डिजिटेकची बॅटरी आहे त्याच्यामध्ये, प्लस ह्याच्यामध्ये आहेत GoPro 6चे बॅटरी आहेत आणि हा GoPro 6, हा GoPro Hero 9 दोन्ही पण कॅमेरे घेणार आहे मी. ह्याच्यामध्ये माईक आहेत सगळे विदाऊट वायरलेस, हे वायरवाले माईक आहेत. एक आपल्या हेल्मेटला सध्या आहे. फायनली आज 1 महिन्यापासून जी तयारी चालू होती, हे गोळा कर, ते गोळा कर, हे गोळा कर, ते आज फायनली एकत्र येऊन आज एवढा मोठा आमचा जो बेड आहे हॉलमधला तो पूर्ण भरलेला आहे. कारण 15 दिवसाची ही राईड आहे आणि ती पण साधी सोपी नाही, ड्रीम राईड लेह लडाखची. त्यामुळे 15 दिवसाच्या हिशोबाने तेवढं आपल्याकडे सामान असणार. पण आम्ही आता सध्या जे आम्ही गोळा केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतो काय काय आम्ही घेऊन जाणार आहोत. कारण की आता मला टेन्शन आलं की बॅगमध्ये 2च बॅग आहेत आमच्याकडे, सॅडल बॅग. त्या 2 बॅगमध्ये आम्ही कसं काय ॲडजस्ट करणार, पण करावं लागेल, विलाज नाही आहे. कारण आपली 4 व्हीलर नाही आहे, 2 व्हीलरच आहे, ॲडव्हेंचर. तर ते सगळं गोळा करण्यात जी मजा आली ना काही सांगू, खरोखर ती जबरदस्त. म्हणजे राईडला निघाण्याची ती उत्सुकता वेगळीच आहे, पण अगोदर तयारी करण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. आणि खूप धमाल आली. झाले आता काही तास बाकी आहेत, काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे सामान त्याच्यामध्ये ॲड होऊ पण शकतं. आणि बरंचसं काही काही छोटे छोटे गोष्टी घ्यायच्या आहेत. पण मी तुम्हाला सध्या आम्ही जे काही घेतलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही नक्की बघा. आणि काय असेल तर कमेंटमध्ये सांगा. कारण आम्ही फर्स्ट टाइम चाललो एवढ्या लॉंग राईडला, त्यामुळे थोडंसं काहीतरी मागे पुढे होणारच आहे. तर ते एकदा बाहेर गेल्याशिवाय समजत नाही. आता जेव्हा आम्ही जाणार तेव्हा मला कळणार की बाबा आपल्याला सामान एवढं लागतं. पण मी जास्तच थोडं घेतलंय सामान, कारण आपण बाहेर जाणार खूप 15 दिवसासाठी. म्हणजे काहीतरी गोष्टी आपल्याकडे एक्स्ट्रा असलेले चांगले असतात. तर आता मी तुम्हाला दाखवतो. पण प्लीज आपल्या चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आणि हे माझं इंस्टाग्राम ID आहे, इथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझे छान छान रील तुम्ही बघू शकता. तो ये है अपना जो लेके जाने का है लद्दाख राइड पे. तो ये देखो, ये है गाइस, पूर्ण बेड आमचा भरलेला आहे. आणि काय खतरनाक वाटते बघा. आता हे एवढं सामान आम्ही सगळं बॅगमध्ये घेऊन जाणार. आता मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात दाखवतो मी काय काय घेऊन चाललोय. बघा, आता ही एक सॅडल बॅग, त्याच्यानंतर ही एक सॅडल बॅग, एक टॉप बॉक्स आहे आणि ही टँक बॅग आहे. आता ह्यामध्ये सगळं आम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, बाकी आपल्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळे हे 2 सॅडल बॅगमध्ये आम्हाला सगळं. हे माझं हेल्मेट आहे इकडे SMK, आणि हे आहे श्रावणीचं हेल्मेट. आता इथे मी काय केलं बघा, आता इथून ह्या साईडला जे सगळं सामान आहे हे श्रावणीचं आहे आणि हे इकडे माझं आहे. आता विषय असा आहे, कपडे जास्त घेतलेच नाही आहेत, कपडे कमीच आहेत आपल्याकडे, जास्त नाही आहेत. आता इथे बघा, हे जे आहे ना हे सगळं थंडीसाठी आहे. हे बघा, हे सगळं थंडीसाठी आहे माझं. म्हणजे स्वेटर आहे, जॅकेट खाली घालायला पण स्वेटर आहेत. नंतर तिकडे झोपताना वगैरे काय मायनसमध्ये असेल तर ते प्रॉपर तयारीमध्ये आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे रायडिंग पॅन्ट खाली घालायचं आहे मला तिकडे लेहला गेल्यानंतर. ही एक गरम आहे, आपली झोपताना वगैरे घालायला बेस्ट आहे. ही अजून एक ट्राउझर घेतली आहे आणि एक जीन्स आहे, बस, बाकी काय नाही. हा इथे रेनकोट आहे माझा. हे सॉक्स आहेत. इकडे नॉर्मल टी शर्ट आहेत जे डेली घालण्यासाठी, जास्त नाही घेतले, 6 आहेत, 6 टोटल. इकडे हे शूज आहेत आणि हे शूजसाठी आम्ही असे बॅग घेतलेत, हे माझे शूज आहेत. इकडे बंजी कॉर्ड आहेत, हे सगळे बंजी कॉर्ड माझे जुने आहेत, जे तेव्हा घेऊन ठेवलेत एक 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 जमा करून, आता एवढे आहेत माझ्याकडे. त्यामुळे काय ग्रुपमध्ये पण कोणाला गरज भासली तर आपल्याकडे असले पाहिजेत. आता ह्यामध्ये काय माहित आहे, ह्यामध्ये आहे एक्स्ट्रा मी जे कॅरी करणार आहे, दोन्ही पण ब्रेक पॅड आहेत आणि क्लच केबल आहे. बाकी मला वाटतं थोडंसं ग्रीस घेतलंय, ग्रीस आहे, बाकी काय नाही, बस याच्यामध्ये एवढंच आहे. हे आहे पंक्चर किट. ह्या पाऊचमध्ये आहे सगळे चार्जर केबल्स, म्हणजे जे मोबाईलचे चार्जर आहेत, वॉचचे चार्जर आहेत, माईकचे चार्जर आहेत, इंटरकॉमचे चार्जर आहे, हे सगळे चार्जर्स केबल मी याच्यामध्ये ठेवलेत. त्याच्यानंतर छोटे छोटे गोष्टी पण याच्यात आहेत. हा आपला स्टँड आहे, जो जेव्हा आपण चेन लूप करतो तर आपल्याकडे मेन स्टँड आपल्याकडे नाही आहे, सेंट्रल स्टँड. त्यामुळे हा मी घेऊन चाललोय, बघू यूज झाला तर. हे तर तुम्हाला माहीत आहे, हे हवा आपली भरायचं टायरला, तर हे एक आपल्याकडे आहे. हे 2 ब्रश घेतलेत चेन क्लीन करण्यासाठी. चेन क्लीनर आहे, चेन ल्यूब आहे, रायडिंग गिअर क्लीनर आहे, शूज क्लीनर आहे, हेल्मेट क्लीनर आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून 2 चेन ल्यूब स्प्रे वाढणार आहेत, तर ते उद्या येणार आहेत माझे. इथे हा एक ग्लोव्जचा सेट आहे, हे हँड ग्लोव्ज आहेत आणि हे एक हँड ग्लोव्ज आहेत. मी अजून थंडीचे घेतले नाही आहेत, पण मी घेणार आहे. 2 पॉवर बँक, एक हेल्मेट माउंट आहे GoProचा एक्स्ट्रा,
एक तर गोप्रोला सध्या आहे. हे बॅटरीज आहेत, डिजिटेकचे बॅटरी मी घेतले यावेळी आणि रिस्पॉन्स मला चांगला दिलाय. डिजिटेकची बॅटरी आहे त्याच्यामध्ये, प्लस ह्याच्यामध्ये आहेत गोप्रो 6चे बॅटरी आहेत आणि हा गोप्रो 6, हा गोप्रो हिरो 9 दोन्ही पण कॅमेरे घेणार आहे मी. ह्याच्यामध्ये माईक आहेत सगळे विदाऊट वायरलेस, हे वायरवाले माईक आहेत. एक आपल्या हेल्मेटला सध्या आहे. टँकबॅगमध्ये सगळं माझे जे लागणार आहेत गोष्टी, म्हणजे ऑन द वे राईड करताना ते सगळे मी टँकबॅगमध्ये ठेवणार आहे. हेडफोन याच्यासाठी घेतोय की मला व्हिडिओ एडिट करायचे आहेत ह्यावेळी, फटाफट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. त्याच्यासाठी एडिटिंगसाठी मला हा हेडफोन कामाला येतो. गॉगल वगैरे सगळं ह्याच्यामध्ये येणार. हे मोबाईलसाठी आपला बोबोचा, गरज भासली तर मोबाईल ह्याच्यामध्ये ठेवायचा, उन्हामध्ये नाही ठेवणार. इलेक्ट्रिक पावडर आहे इथे एनर्जीसाठी, थकवा जाणवला तर, कारण गरमी भरपूर आहे. हे पण सेम ॲटम आहे इलेक्ट्रिक पावडर सारखाच, एनर्जी साठी आहे. ही चिक्की घेतली आहे टाइमपाससाठी. हे आहेत प्रोटीन बार. हे आहेत वेट वाईप्स. हे सगळं आपल्या श्रावणी मॅडमने तयारी केलेली आहे. हा शेव आहे इकडे टाइमपाससाठी. ह्याच्यामध्ये आहे, ह्या पाऊचमध्ये आपलं सगळं डेलीसाठी लागणारं, म्हणजे टूथब्रश, कोलगेट, सनस्क्रीन, बॉडी वॉश, सगळं 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 ह्या पाऊचमध्ये येणार आहे. कारण ह्यावेळी मी पाऊच जास्त घेतलेत, कारण तो मग इकडे तिकडे पसारा झाला नाही पाहिजे. त्यामुळे पाऊचमध्ये फक्त काय एक लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या पाऊचमध्ये काय काय आहे हे फक्त जाताना लक्षात ठेवायचं आहे, आणि तसंच परत त्या पाऊचमध्ये गेलं पाहिजे. ही फक्त आपण दक्षता घेतली पाहिजे. तर हे झालं. हे श्रावणीचे शूजसाठी एकदम बेस्ट कवर आम्ही घेतलेत. अजून आहेत कवर आमच्याकडे एक्स्ट्रा. ह्यामध्ये आहेत आपलं सगळं मेडिसिन जे आपल्याला लागणार, ते प्रॉपर सगळं मेडिसिन आहेत. म्हणजे काही कमी पडायची गरज नाही. हे सगळं श्रावणीने बघितलेलं आहे, तिची जबाबदारी होती. त्यांनी मस्तपैकी प्रॉपर सगळं आपलं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काहीच कमी पडणार नाही. ग्रुपसाठी पण काहीच नाही, कारण मित्रांना पण सांगितलं तुम्ही काहीच घेऊ नका, माझ्याकडे सगळं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण सगळं आहे. जे इमर्जन्सी आहे, जे तिकडे भेटणार नाही ना, ते आम्हाला भेटणार आहे इथे. त्यामुळे हे सगळं ह्याच्यामध्ये सगळं आहे. कुठला काय ते डायमॉक्स फायमॉक्स जे पण काय बोलतात ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता श्रावणी मॅडमचं तुम्हाला दाखवतो. श्रावणी मॅडमचे हे कपडे आहेत, हे नॉर्मल टी शर्ट्स वगैरे डेली घालण्यासाठी तिने घेतलेत. हे थंडीसाठी आहे तिचं. हे बघा, हे वालं, हे सगळं थंडीसाठी. हे तिने हे बघा ग्लोव्स घेतलेत थंडीसाठी. हे पण मफलर्स आहे, आणि ही पण एक मफलर्स आहे थंडीसाठी. ही तिचे सॉक्स आहेत. त्याच्यानंतर हा तिचा रेनकोट. इकडे तिने जीन्स आणि ट्राउझर घेतलेत. इकडे ही तिचा हेल्मेट आहे. हेल्मेटला सेना सध्या कनेक्ट आहेत. ही तिच्यासाठी जेल सीट, आणि ती जेल सीट आहे माझी, ती बघा ती वाली. आणि हे आपली हायड्रेशन बॅग, ही वाली बॅग तर सध्या घेणार आहे, कारण तिकडे गरज लागणार आहे. बाकी तर मला वाटतं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून काय बाकी राहिलं नाही आहे. बरंचसं सामान आपण घेतलेलं आहे. रायडिंग शूज पण आहेत आपले, पण मी सध्या ते बाहेर ठेवलेत, कारण त्याला पॉलिश वगैरे करायचं आहे. त्यामुळे सध्या तिला बाहेर ठेवलंय. त्यामुळे रायडिंग शूज पण आहे, आणि नॉर्मल शूज घेतलेत 2, असे 2 आहेत. आणि प्लस आम्ही नॉर्मल चप्पल पण घेणार आहोत. ते पण सगळं वॉश वगैरे करून घेणार आहोत, म्हणून मी ते इथे काही आणलं नाही. असं अजून बरंचसं सामान आहे, अजून ते इथे दाखवलंच नाही मी तुम्हाला, ते पण आहे. त्याच्यामुळे आता बघू, जसं बॅगमध्ये होईल ते ऍडजस्ट करणार. पण ह्या गोष्टीसाठी एक आम्ही चांगला एक हे घेतलंय, एक बॅग घेतली अशी की त्या बॅगमध्ये ना सगळं कमी घेणार, जागा कमी घेणार. ती बॅग आहे, ही बघा, ही इसको बोलते हैं वॅक्यूम बॅग, स्पेस सेव्हिंग बॅग. तर ह्याच्यामध्ये बॅग भरपूर आहेत. तर हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आम्ही कसं पॅक करणार ह्या बॅगमध्ये. तर आता वेळ आहे हे सगळं पॅकिंगची, त्यामुळे आता मी जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला मी दाखवलं मी काय काय घेऊन चाललोय. बरंचसं आम्ही जेवढं होतं तेवढं मी घेतलेलं आहे. आता काय राहिलं नाहीये मला वाटतं. बाकी जे पण छोटे मोठे गोष्टी आहेत तर ते मी घेणारच आहे. बाकी तर बरंचसं झालेलं आहे. त्यामुळे आता वेळ आहे पॅकिंगची, कारण आमच्याकडे जास्त नाही, 3च दिवस राहिले. त्यामुळे आता सगळं पॅक करून घेतो पहिलं, कारण मग रोज कामावरून येऊन भारी पडतं, रोज 8-9 वाजता येऊन. त्यामुळे आता येऊन मी पहिलं म्हटलं तुमच्यापर्यंत हे पोहोचवू, आणि मग म्हटलं पॅकिंग करू. तर आता मी पटापट पॅकिंग करतो. पॅकिंग करताना पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसं पॅकिंग करणार आहोत, तर तो पण बघा आठवणीने. बाकी तर तयारी झालेली आहे. मजा येणार, धमाल येणार आहे. काय 15 दिवसाची राईड आहे. बरेचसे मित्र माझे निघालेले आहेत, आणि काही मित्र माझ्या मागून पण येणार आहेत. त्यामुळे मला जेवढे अपडेट भेटतील ते मी इंस्टाग्रामवर देणारच आहे. त्यामुळे तुम्हाला इंस्टाग्रामवर कंटिन्यू ॲक्टिव्ह राहावं लागेल जेव्हा मी निघेन तेव्हा.
प्रत्येक दिवशी मी स्टोरीला जे पण अपडेट असतील ते मी देत राहीन. पेट्रोल असेल, जे पण रोडचे कंडिशन काय आहे, तिकडे काय माहोल आहे, टेम्परेचर काय आहे, तिकडे गरमी आहे काय आहे, सगळं मी अपडेट देईन. फक्त तुम्हाला इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह राहावं लागेल आणि ते इंस्टाग्राम ID हे आहे. त्यामुळे आता मी पहिलं पॅकिंग करायला घेतो. चलो.